आज अंडा करी बनवत आहे। त्यासाठी मी आधी मसाला बनवून घेते। त्यासाठी मी थोडासा सांबार धुवून ठेवलेला आहे आणि थोडासा पालक धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी थोडे कांदे, काजू आणि धने हे भाजून घेतलेले आहे आणि काही लसूण अद्रक। या प्रकारे मी एक सोबतच त्याचा मसाला असा बारीक करून घेतला। त्यानंतर मी बॉईल केलेल्या अंड्याला असे कॅप दिले। असे कॅप दिल्यामुळे अंड्यामध्ये सहजरित्या मसाला जातो आणि त्या अंड्याची टेस्ट थोडी इन्हान्स होते। या प्रकारे अंड्याला काप मारून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आतपर्यंत मसाला असा जातो। त्यानंतर त्या अंड्याला मी फ्राय करून घेते। फ्राय करायच्या वेळेस थोडं तिखट, मीठ आणि हळद आणि थोडा धना पावडर टाकल्यामुळे त्याचा कलर पण चांगला येतो अंड्याचा आणि अंड्याच्या आतपर्यंत सर्व मसाले हे लागून जातात याप्रमाणे। आणि त्यानंतर थोडा मी मसाला तो हलवून घेते तेलामध्ये। त्यानंतर त्याच तेलामध्ये जो आम्ही मसाला आधी बनविला होता तो टाकून दिला आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत असा फिरवून घ्यायचा। आणि एकदा तेल सुटल्यानंतर थोडे एका वाटीमध्ये मी दही असं फेटून घेतलेलं आहे। पूर्णपणे ते फेटून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम धीमी करून त्याच्यामध्ये थोडं दही फेटलेलं हे मिक्स करायचं। त्यानंतर तिखट, मीठ, हळद, धना पावडर हे बेसिक मसाले टाकून द्यायचे आणि कमी आचेवरच असताना याला चांगलं मी एक वेळा पूर्ण हलवून घेते। त्यामध्ये थोडे टमाटर बारीक केलेले टाकून दिलं। गॅसची फ्लेम लहान असून मी थोडा पनीर मसाला याच्यामध्ये ॲड केला। आमच्याकडे अंडा करी मसाला नव्हता वेळेवर, म्हणून मग मी पनीर मसाला त्यामध्ये ॲड केला। याप्रमाणे फिरवून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी मी ते झाकून ठेवते, जेणेकरून 2 मिनिटमध्ये असा मसाल्यातलं तेल असं हे चांगलं वर येते, म्हणजे मसाला आपला छानपैकी झालेला आहे हे समजून जायचं। आणि मसाला असा खाली लागला नाही पाहिजे म्हणून मी त्याला वारंवार हलवून घेते। त्यानंतर आपण फ्राय केलेले अंडे त्याच्यामध्ये मी टाकले आणि पुन्हा एकदा त्या मसाल्यामध्ये हलवून घेतलं। त्यानंतर त्याला 2 मिनिट तसंच राहू दिलं आणि पुन्हा एकदा त्याला फिरवून घेते याप्रमाणे। त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ज्या मिक्सरमध्ये मी मसाला काढला होता त्याच्यामध्येच थोडं पाणी ॲड करून, जेणेकरून ते मसाल्याच्या भांड्याचा मसाला पूर्ण निघून येतो आणि आम्हाला पुरेल। याप्रमाणे आमची अंडा करी तयार आहे।